नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सर्वांचा लाडका बाप्पा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलोय खेतवाडीची अपडेट कव्हर करायला. तर आज आपण खेतवाडीत आपण आता एंटर करत आहोत. तर आपल्याला सर्वप्रथमच प्लेन जी गल्ली लागली आहे ती आहे खेतवाडी 13वी गल्ली, म्हणजेच मुंबईचा अनंत ह्याची. तुम्ही इथे बघू शकता, इथे त्यांचं काम सुरू आहे, बॅनर वगैरे, आणि इथे साईडला ट्रॉलीचं पण काम जोरात सुरू आहे. आता मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो बॅनर. इथे बघू शकता, खेतवाडी 13वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचा बॅनर आहे हा. ते सर्व त्यांचे कार्यकर्ते काम करत आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता ट्रॉलीचं देखील काम जोरात चालू आहे. मला इथून आता दाखवतो ट्रॉलीचं पण काम सगळं. मी तुम्हाला आता ट्रॉली फोडून दाखवतो. आणि मुंबईचा आनंद हा जो एक्झॅक्ट स्ट्रीट समोरच बसतो. आता थोड्याच दिवसात इथं मंडप देखील उभारण्यात येईल. आणि सर्वात मोठा अपडेट ह्या मंडळाचा हेच आहे की यावर्षी यांचा मूर्तिकार चेंज झालेला आहे. आणि ह्या वर्षी यांचे मूर्तिकार आहेत कृणाल दादा पाटील, म्हणजेच केपी आर्ट्स. तर केपी आर्ट्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, कॉन्सेप्च्युअल मूर्ती आणि एकदम वेगळं लुकमध्ये बघायला मिळेल केपी दादाकडून. केपी दादाच्या मूर्त्या तुम्हाला माहितीच आहे, दरवर्षी इतिहासच घडवतात. तर ते देखील आपण बघू. ह्यांचं आगमन होणार आहे परेल वर्कशॉपवरून. आता आपण इथून जाऊ पुढच्या गल्लीत, नवीन नवीन अपडेट चेक करू. आज आज तुम्हाला पूर्ण खेतवाडीचीच अपडेट भेटणार आहे. चला मग. तर मित्रांनो, आता आपण आलोय 12वी गल्ली खेतवाडीमध्ये. आता तुम्ही बघू शकता खेतवाडीची 12वी गल्ली, म्हणजे ते समोरच बघा बॅनर आहे खेतवाडीचा गणराज. तब्बल 18 वर्षानंतर या मंडळाचे आगमन होणार आहे यावर्षी. आणि यावर्षी यांचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार राजू शिंदे. ते यावर्षी घडवणार आहे आणि यांचं आगमन यावर्षी परेल वर्कशॉप मधून होणार आहे. आणि समोरच तुम्ही तर बघू शकता या मंडळाची ट्रॉली ठेवलेली आहे. सध्या तर काय इथे अपडेट नाही आहे एवढं काय. मेन काही असं ट्रॉली ठेवलेली आहे, तुम्हाला आता मी दाखवतो. इथून बघू शकता खेतवाडीचा गणराज आणि वर पाठ ठेवलेला आहे. तर काहीतरी यावर्षी युनिकनेस असेल यांच्या मंडळाकडून पण, कारण का तब्बल 18 वर्षानंतर जर आगमन करत आहेत तर काहीतरी धमाका होणार आहे. तर आपण बघू आता पुढच्या गल्लीमध्ये. चल, आता आपण आलोय खेतवाडी 11वी गल्ली, म्हणजेच मुंबईचा महाराजा यांच्या इथे. तर आपण आता इथे बघूया. पुढे त्याची ट्रॉली ठेवलेली आहे. इथे पण देखील काय आता सध्या अपडेट नाही आहे, काय ट्रॉली वगैरे पुढे ठेवली आहे. तर आपण आता ते तुम्हाला दाखवणार आहे पुढे. पण बघू शकता इथे समोरच त्यांचा मंडप उभारला जातो आणि गणपती इथे विराजमान होतो. बट सध्या आता इथे काय अपडेट नाही आहे. थोडेच दिवसात, आता जुलै जसं की स्टार्ट होईल, तर इथे देखील आपल्याला खूप काही अपडेट नवीन भेटतील. चला, आता मी तुम्हाला डायरेक्ट ट्रॉली दाखवतो. तुम्ही इथे बघू शकता ते कलरचं काम सुरू आहे त्यांचं, मुंबईच्या महाराजाच्या ट्रॉलीचं. ट्रॉली म्हणजे मुंबईचा महाराजा म्हणजे बॅलेन्सिंग मूर्ती असते, तर हाच तो रॉड आहे, त्याच्यावरती प्रॉपर मूर्ती बॅलन्स होते. तर तुम्ही ते बघा, इथे कलरचं काम सुरू आहे. सध्या हाच अपडेट आहे मुंबईच्या महाराजाचं. चला, आता आपण पुढच्या गल्लीत जाऊ. मित्रांनो, आता आपण आलोय खेतवाडी 10वी गल्ली. ते बघू शकता इथे बसतो खेतवाडीचा युवराज. तर इथे सध्या पण इथे पण काय अपडेट नाही आहे. बघू शकता इथे ट्रॉली फक्त ठेवली आहे, इथे टायर वगैरे म्हणजे प्रॉपर दगड लावून ठेवलेली आहे ट्रॉली. इथे देखील काही अपडेट नाही आहे सध्या, बघू शकता. आणि समोरच बसतो ओम तांडव, जे की जे मूर्तिकार आहेत कृणालदादा पाटील. त्यांचं देखील यावर्षी बोलतात की आगमन होणार आहे परेल वर्कशॉपवरून. पण तिथे देखील काही अपडेट नाही आहे, फक्त ट्रॉली ठेवलेली आहे. तर हा होता खेतवाडी 10व्या गल्लीचे अपडेट. चला, आता आपण पुढच्या गल्लीत जाऊ. मित्रांनो, आता आपण आलोय खेतवाडी 9वी गल्ली. जसं की खेतवाडीचा चिंतामणी ह्याच गल्लीत बसतो. इथे देखील तुम्ही बघू शकता समोर ट्रॉली ठेवलेली आहे. इथे देखील सध्या काही अपडेट नाही आहे एवढं. गणपती याच गल्लीत स्ट्रेट बसतो, पण सध्या इथे काही नाही आहे. आणि इथे बघू शकता यांचा बॅनर आहे खेतवाडीचा चिंतामणी यांचा. चला, आता आपण जाऊ पुढच्या गल्लीत. तर मित्रांनो, आता आपण आलोय खेतवाडी 7वी गल्ली, म्हणजेच खेतवाडीचा मोरी आहे. ते आज यांचं आता सुरू आहे पाद्यपूजन. तर आपण आता तिकडे शूट करू. तुम्हाला एक वेगळी व्हिडिओ भेटेल माझ्या चॅनलवर, खेतवाडीच्या मोरीचं पूर्ण पाद्यपूजन. ते देखील तुम्ही बघा ही अपेक्षा करतो. तिथे बघू शकता सुरुवात तर झाली, बेंजो वगैरे प्रॉपर आहे. तर आपण आता 7व्या गल्लीत, तर आज पाद्यपूजन आहे म्हणजे सुरुवात झालेलीच आहे या मंडळाची देखील. आपण नेक्स्ट जेव्हा अपडेट व्हिडिओज घेऊ तेव्हा नवीन नवीन भेटेल आपल्याला. चला मग. मित्रांनो, आता आपण आलोय खेतवाडी खंबाटा लेन मध्ये. खंबाटा लेन म्हणजेच खेतवाडीचा राजा यांचं आज सकाळी 11 वाजता ट्रॉली पूजन संपन्न झालं. ट्रॉली आता गणसंकुल अनिकेत दादा शेवाळे यांच्याकडे मार्गस्थ झाली आहे ऑलरेडी. आपण जरा लेट आलेलो आहे त्याच्यामुळे.
तुम्ही बघू शकता आता इथे कालपर्यंत ट्रॉली होती, पण ती आता गणेश संकुलला गेलेली आहे. तर यांचं देखील आपल्याला आगमन भेटेल लवकरच बघायला. तर हाच अपडेट होता खेतवाडी खंबाटा लेनचा. चला तर मित्रांनो, आता आपण आलोय खेतवाडी चौथी गल्ली, म्हणजेच खेतवाडीचा लंबोदर. या इथे बघू शकता एवढीशा छोट्या गल्लीमधून गणपती बाप्पा आपल्या आतमध्ये जातो आणि येतो. जसे की काळचौकीचा महागणपती तुम्हाला माहिती असेल, छोट्या गल्लीत तसंच आहे. ह्याच्या देखील तसं सेम आहे. आणि इथेच तुम्ही बघू शकता खेतवाडीचा लंबोदरचा बॅनर लागलेला आहे. सध्या इथे काही अपडेट नाही आहे, ट्रॉली वगैरे पण काही दिसत नाहीये. पण लवकरच आपण नेक्स्ट जेव्हा अपडेट कव्हर करू तेव्हा काहीतरी असेल नवीन, अशी अपेक्षा ठेवतो. आणि तुम्ही बघू शकता 2024ला जी मूर्ती तिची फेमस झालेली वर्ल्ड कपसाठी, T20 वर्ल्ड कप, तोच बॅनरवर फोटो आहे. आणि बघू शकता सध्या काय अपडेट नाहीये. तर चला आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आपण आलोय खेतवाडी तिसरी गल्ली, जिथे की खेतवाडीचा सुखकर्ता बसतो. तुम्ही ते बघू शकता इथे एकदम सगळ्यात मोठी आणि लेटेस्ट अपडेट भेटली आहे की ते मंडपाचं काम सुरू झालेलं आहे. तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता पुढे. ते आता सर्वात प्रथम खेतवाडीची जी गणपतीचं जे मंडपची काम चालू आहे ते ह्याच गल्लीत आहे. बाकी आपण ह्याच्या आधी पण गल्ली बघितले, पण तिथे काही एवढे अपडेट नव्हते. पण सर्वात मोठा अपडेट ह्याच इथे आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या समोर बघू शकता हा रॉड आहे, जो गणपती ट्रॉली त्याच्या सेंटरला जो यूज होतो, त्याच्यावरती गणपती प्रॉपर बॅलन्सिंग राहतो, हा तोच रॉड आहे. सुखकर्ताचा रॉड आहे, हा इथे बाहेर ठेवलेला आहे. आणि ही अपडेट आहे खेतवाडी तिसऱ्या गल्लीची. तर चला आता आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता आपण आलोय खेतवाडी 6वी गल्ली, बघू शकता, म्हणजेच मुंबईच्या सम्राट. आपण यांचं पाद्यपूजन देखील कव्हर केलं होतं. जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर चॅनलवर जाऊन बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि आपण असे खूप पाद्यपूजन कव्हर केलेले, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की जाऊन चेक करा. आता आपण जाऊया मुंबईच्या सम्राटच्या ट्रॉलीवरती चेक करायला. तर जसं त्यांचं पाद्यपूजन झालं होतं, ह्यांनी अनाऊन्स केलेलं की ट्रॉली नवीन आम्ही करणार आहोत, म्हणजेच कलर बिलर काम वगैरे. तर इथे ट्रॉली ठेवलेली दिसते सध्या, तुम्ही बघू शकता. तर आता आपण चाललोय पुढे. आणि यांची ट्रॉली एकदम रेडी आहे. लवकरच ही ट्रॉली शिकते दादा दिघोळे, म्हणजेच कलागंध आर्ट इथे मार्गस्थ होईल, म्हणजेच आपल्या परेल वर्कशॉपमध्ये. तर आपण बघू, ते देखील कव्हर करता आलं तर मी तुम्हाला दाखवेन जेव्हा ही ट्रॉली परेल वर्कशॉपमध्ये येईल. तर चला आता आपण सगळे जाऊया पुढच्या गल्लीत. मित्रांनो, आपण आलोय खेतवाडी सेकंड गल्लीस, म्हणजे खेतवाडीचा महाराजा, ज्यांची ट्रॉली 360 असते, फिरते एकदम. तुम्ही बघू शकता याच गल्लीमध्ये खेतवाडीचा महाराजा विराजमान होतो दरवर्षी. तुम्ही बघू शकता इथे ट्रॉली आहे समोर. मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन देखील दाखवतो. चला आता आपण जाऊया पुढे ट्रॉली बघायला. चल. तर मित्रांनो, आपण आलोय खेतवाडीचा महाराजा यांच्या ट्रॉली जवळ. बघू शकता तुम्ही इथे ट्रॉली ठेवलेली आहे. लवकरच यांची देखील ट्रॉली सिद्धीदादा दिघोळे यांच्याकडे जाईल. ही बघू शकता इकडे ट्रॉली जवळून एकदम, ही ट्रॉली एकदम 360 रोटेट होते प्रॉपर. आणि समोर बघू शकता हाच जो रॉड आहे, जो इथे सेंटरला फिट होतो आणि गणपती याच्यावरतीच बॅलन्सिंग बनतो. तुम्ही इथे बघू शकता. तर चला आता आपण नेक्स्ट गल्लीत जाऊ. मित्रांनो, आता आपण आलोय खेतवाडी 5वी गल्ली, म्हणजेच खेतवाडीचा गणाधीश. तुम्ही बघू शकता इथे पण सध्या काही अपडेट नाहीये, जसं नॉर्मल डेजला असतं तसंच आहे इथे देखील. तर आपण आता जाऊया पुढच्या गल्लीत. चला मग तुम्हाला देऊ आपल्याला अपडेट पुढच्या गल्लीत. तर मित्रांनो, आपण आलोय खेतवाडी चौथी गल्ली, तिथे बघू शकता इथे देखील काही अपडेट नाहीये. समोर सध्या नॉर्मल डेज आहे तसंच आहे. तर आता आपण नेक्स्ट ह्याला गल्लीत जाऊया. बघू शकता काहीच अपडेट नाही आहे इथे. पण आता आपण आलोय खेतवाडी तिसरी गल्ली. तुम्ही बघू शकता इथे देखील काहीच अपडेट नाही आहे सध्या. आपण यांचं पाद्यपूजन कव्हर केलं होतं, ती व्हिडिओ देखील तुम्ही चेकआउट करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आपण आता व्हिडिओ इथेच एंड करत आहोत. ही आपली लास्ट अपडेट होती खेतवाडीची. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला नक्की अजून कुठले नवीन अपडेट जर हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की ट्राय करेन कव्हर करायला. चला.